नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते। पात्रता नसली तरी पदोन्नती मिळणार। टी उत्तीर्ण नाहीत परंतु पदोन्नती हवी आहे, अशा शिक्षकांना पदोन्नती मिळेल का? याच प्रश्नाचे उत्तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील। तर बघा, अजूनही टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे। टी पात्रता नसली तरी अशा शिक्षकांची नावे आता जी प्रमोशन यादी जाहीर झालेली आहे तर त्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। बघा, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी याबद्दल याचिका दाखल केली होती। आपल्या सर्वांना माहितीच आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षा 2 वर्षात पास करणे अनिवार्य केले आहे। या 2 वर्षाच्या मुदतीचा दाखला देत खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला आहे। त्यामुळे आता टी नसलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। अर्थ असा की शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग सध्या तरी मोकळा आहे। टी नसलेल्या शिक्षकांची पदोन्नती प्रक्रियेत समाविष्ट होणार आहे। तर टी नसलेल्या शिक्षकांची नावे पदोन्नती प्रक्रियेत समाविष्ट होणार आहेत। सध्या तरी पात्रता नसली तरी पदोन्नती मिळणार आहे। ही याचिका अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे। तर बघा, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत टीसाठी मुदत मिळणार आहे। मला माहितीच आहे की येणारी टी ही जूनमध्ये होणार आहे। तर हे जे शिक्षक आहेत हे येणारी टी पास होऊ शकतात, परंतु आता प्रश्न असा उडतो की जे शिक्षक प्रमोशन यादीमध्ये नाव आहे मात्र 2 वर्षानंतर ही पात्रता पूर्ण केली नाही तर यावर न्यायालयाची भूमिका काय असेल हे बघणे गरजेचे ठरेल। हीच महत्त्वाची बातमी द्यायची होती। तर या बातमीविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग इथेच थांबते। धन्यवाद।